जय महाराष्ट्र मित्रांनो. आज वार कोणता आहे भाऊ? बुधवार सोमवार असं कुठं असतं बे? तर आपले थोडेसे आकाश शेठ आपले काहीतरी बोलणार आहे आज. थोडंसं कायच बुकिंग नाही काय नाही, बुकिंग नसल्यामुळे आपण बसलोय. आज अपेक्षा होती की बुकिंग पडेल म्हणून, पण बुकिंग पडलीच नाही. तरी मी आकाशला सांगितलं होतं हे असला भांगारा टी शर्ट घालून येऊ नको पांढरा. सर्वात पनवती टी शर्ट आहे आमच्यासाठी. स्वतःला पण बुकिंग नाही ना आम्हाला पण बुकिंग नाही. तर बोला थोडं. सचिन भाऊला नमस्कार. सचिन भाऊला आमच्या जेव्हा सुट्टी पाहिजे असेल तर आम्ही टी शर्ट घालून येतो. तात्या शेठ त्याची इच्छा तात्या शेठ या ना थोडंसं आपल्या व्हिडिओ मध्ये या आपल्या. थोडंसं बोला तुम्ही पण, थोडे दोन शब्द बोला तुम्ही पण. आपले माग अतुल शेठ मागे बसलेले आहेत. ते मुंबईचे सर्व म्हणजे आम्हाला सचिनला आम्हाला सगळ्यांना ज्यांनी मुंबई शिकवली ते सगळे सर्व मागे बसलेले आहेत. पण त्यांना थोडंसं त्याला बुकिंग कमी आहेत. आज त्यांना सध्याला बुकिंग कमी आहेत. तर काय करणार मित्रांनो, चालायचंच. आता उबेर आपल्याला बुकिंग देत नाहीये, पैसे कमी झाल्यात, धंदा होत नाही. आता हप्ता आला काही दिवसांनी माझा. मी माझा QR कोड तुम्हाला थोड्या वेळेला देतो, मला थोडीफार मदत करा. माझं पहिलं देतो तुम्हाला, दोघांचं देतो आम्ही. थोडे पैसे टाका. कमी असलं आपण काय म्हणणार आहे. आता कसं आहे, लिंबू मिरची म्हणतात ते, पण बुकिंगच कमी म्हणलं वाजणार कसं. तेवढं आहे, तुम्ही बोलताय बरोबर आहे ती गोष्ट. उगाच दुसऱ्यांनी काय म्हणलं म्हणून काय मनावर ठेवायचं मग नसतं. तुम्ही ह्या तुमच्या चुच्या टी शर्ट बद्दल काय बोलताल? टी शर्ट चांगला आहे माझा. नाही म्हणजे जेव्हा माणसाला आराम करायचा होता, मी सचिनला आराम जेव्हा द्यायचा असतो मला, तेव्हा मी हा टी शर्ट घालून येतो. नाही मला आराम आज करायचं नव्हतं. मला आज जायचं होतं. नाही पण तरी पण थोडा असावा. आमचे कांचे भाऊ शांत झाले. कांचे भाऊ आता तुझ्या डिव्हाइसला ते प्रॉब्लेम झाला म्हणून थोडा प्रॉब्लेम आला. पण आता बुकिंग नाही. आता काय करणार, आता बसलोय आम्ही. डबे आणल्यात घरना. डबा सांगतो मित्रांनो, काही पोरं असे आहेत की जे सेटिंगला गाड्या लावतात, पैसे देऊन नंतर सुजून घेतात. त्यांच्यातली हे अशी. नाही आम्ही सेटिंगला वगैरे गाड्या लावत नाही. आम्हाला सेटिंगच्या नावाखाली फसवलं. सेटिंग म्हणले सिटी चेंज करून दिली. किती पैसे घेतले तुमच्याकडनं त्यांनी? 4-4 हजार रुपये प्रत्येकी घेतलेले आहेत. ते बसून नाव सांगतो. उलट विदाऊट सेटिंग आम्हाला जशा भारी बुकिंग पडत होत्या, सेटिंग मध्ये आम्हाला एक दिवसही चांगला दिलेला नाहीये. गेलं की मुंबईत 5-6 तास बसवतोय. काय बुकिंग वाजवत नाही. मागणं आमच्या पुण्याच्या गाड्या भरून जातात. काय करणार आता, शेवटी काढलं सेटिंग म्हणता सिटी चेंज म्हणून गाडी परत बाहेर काढली. आपलं बरं आहे, पुण्यात घेतली. तेव्हापासून लागला व्यवस्थित धंदा व्हायला लागला. पण आता काय दिवस झालं परत धंदा स्लॅग पडला. आता लोक मुंबईला जात नाहीत, बुकिंग वाजत नाहीत. ज्या बुकिंग आहेत नवी मुंबईच्या वगैरे, आमचे सचिन भाऊ उलवे नवी मुंबईचे जावई आहेत, नुसतं त्यांनाच नवी मुंबई किंग आहे. मला तात्याला तर अंधेरी गोरेगाव मालाड शिवाय बुकिंग नाही. मला तिकडं कुठं जुहू बीच आणि तिकडेच पाठवते. सचिन भाऊ असे सर्व कार्यकर्ते उलवे बेलापूर नवी मुंबई असं वाचतंय. त्यासाठी पुण्य करावं. पुण्य एवढं भाऊंचं पुण्य आहे. काय म्हणते, हा भांगार टी शर्ट घालून येऊ नका. टी शर्ट चांगला आहे मित्रांनो. तुम्हाला एवढं वाटतं द्या मला पैसे, मी टी शर्ट घालायला बंद करतो. मित्रांनो, जो आम्ही गरीब QR कोड देणार आहे, गरीब माणूस आहे मी. त्यामुळे मला माझ्याकडे टी शर्ट अफोर्ड करण्यावरतीच पैसे माझ्यापाशी. त्यामुळे मी टी शर्टच घालू शकतो. त्याच्यावर माझ्याकडे पैसे नाही, काय नाही. आता काय करणार, धंदा पाणी जर असतं तर केलं बी असतं. मित्रांनो, आज आपल्याला काही बुकिंग नाहीये. मला वाटतं आपल्याला नाश्ता करून घरी निघावं लागणार. 8:15 वाजल्यात. आता बुकिंग काय वाजली नाहीये. आता मुंबईच्या आतमध्ये जायची काही इच्छा होणार नाही, जायची अजिबात नाही. वाजली तर देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने नवी मुंबईची बुकिंग पडावी. जर सचिन भाऊ तात्या भाऊकडनं बुकिंग वगळली तर मला ही माहेर काय गरीबाच्या डिव्हाइसला वाजल. पण मला नाही वाटत या दोघांकडनं बुकिंग वगळलं. आज थोडीशी गॅरंटी कमी आहे, कारण की 4-5 दिवसापासून बुकिंग भरपूर आहे. बुकिंग आहेत पण आम्हाला वाजत नाही. पुण्य काय करणार, बोल ना, पुण्य करा. पुण्य कमी पडते आमचं. मध्ये स्ट्राईक केल्यापासून तर रेट लोकांना अजून कमी झाला. स्ट्राईक केल्यामुळे असे करोड रुपये आलेत आमच्याकडे. स्ट्राईक मुळे रेट पहिलं बुकिंग घेतून बाहेरचे कमीत कमी 450-400 वाजायचे, आता 300-325 वर बुकिंग आलेले आहेत. ताते भाऊ बोला तुम्ही पण थोडंफार काहीतरी. स्ट्राईक मुळे काय झालं बघा, असं आहे. त्यामुळे आपले रेट वाढत नाहीये अशा लोकांमुळे. तात्या भाऊंचं म्हणणं काय घेणं देणं नाहीये. फक्त मुंबई पुणे करतो. मुंबई पुणेला फक्त फिक्स रेट आहे 11 रुपये किलोमीटर. 11, 11.5, 12च्या वरती नाही बघा. आता उबेर काहीतरी नवीन अपडेट आणणार आहे म्हणे. त्यात आता AC नॉन ACचा काहीतरी प्रकार आणलाय. त्यात आता नॉन AC मध्ये 20-30 रुपयाचा फरक ठेवल. म्हणजे ड्रायव्हर लोकांना वाटेल 20 रुपयांनी बुकिंग वाढली. आमच्यात काही ड्रायव्हर लोक असे आहेत सुद्धा, त्यांना असं वाटतं उबेरने 20 रुपये वाढायला म्हणजे झालं. पण हे नाही कळणार की 20 रुपये कमी करून त्यांनी दुसरी बुकिंग दाखवलेले असतात.
नॉर्मल ऍक्च्युअल बेस फेअर तेवढाच असतो. पण काय करणार, जाऊ दे आता, धंदा करावा लागणार आहे. चला मित्रांनो, आमचं दुःख आम्हाला माहिती. आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण भेटू. हा चला बाय. चला.